पासून राहतो आमदार साहेबांनी बसवले सांगतो तुम्ही काय काय दोन मिनिटांनी फोन करतो जरा आम्हाला ती नोटीस आणतात आणि बुलडोजर आणून ते खाली करून सांगतात नोटीस वगैरे नाही काय नाही तर धमक्या देतात टाकू सगळं नाही पण भले काही नोटीस दिली नसेल तरी कारवाई काही करायची नाही मला विचारल्याशिवाय एवढे 50-50 60-60 वर्षापासून लोकांचे काय हे होतील का बेघर होतील बिलकुल काय आलं तरी कोणाचं तुमच्यावर प्रेशर करू आम्हाला घरपट्टी नळपट्टी पण आहे साहेब तुमच्या समोर सगळे घ्या महिला बोलवा इकडे सगळे ही यात्रा मैदान फक्त डेंगळे पाटील आपल्याबरोबर चालला राहणार पूर्ण सगळं पॉझिटिव्ह आलं अजून एकदा महिला भेटायला आल्या तुम्हाला काल मीटिंग झाली 7 वाजता फक्त डेंगळे पाटील राणा पाटलाचं प्रेशर घेऊन यात्रा मैदानाला पूर्ण विरोध करायला लागलेला आहे. काल रात्री 7 वाजता पूर्ण मीटिंग झाली यादव साहेबांच्या असते. काळजी करू नका तुम्ही जो हातामध्ये घेतलेला आहे आता मोठा विषय ना तो पूर्ण करेल. पालकमंत्री तुमच्या सोबत आहे काय काळजी करा. बरं पालकमंत्री साहेब एक मिनिट हो महत्त्वाचं हो साहेब तुमच्या नेत्याचेच प्रश्न घेणार आहेत का हो साहेब हो पालकमंत्री साहेब तुमच्या का नेत्याचेच प्रश्न घेणार आहेत काय हो साहेब नाही 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 म्हणजे काय तर काय राजकारण चालू काय पालकमंत्री तुम्ही हो साहेब अरे हा तुमच्या का नेत्याचेच प्रश्न तुम्ही या पुढे 2 मिनिटं थांबा. अरे सगळ्या भेटणार या पुढे झाल्यावर या परत आता इकडे डीसीचा बोलून घ्या ना हा विषय घ्या. आता बैठक आहे कलेक्टर प्रवेशाची इकडे थांबा 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 पहिलं जाऊ दे 2 मिनिटं या इकडे चला पडीश मागे सरका मागे सरका मागे सरका थोडं असं एक एक जणी या असं एक एक जणी असं काय पालकमंत्री काय कशाचे काम करते का काय काय नाही. हो पालकमंत्री साहेब ऐका बघा 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 निस्ता पक्ष प्रवेश झाला की पालकमंत्र्याची कामं झाली. प्रश्न बाजूला पालकमंत्री गायब. सत्यवादी सोबत वैजनाथ सूर्यवंशी आज या ठिकाणी या धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापसिंह जी सरनाईक या ठिकाणी मंदिराला भेट द्यायला आले होते आणि या ठिकाणी यांचे पत्रकार परिषद होणार आहे. धाराशिव जिल्हा या ठिकाणच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये काही नवीन घटना घडत आहेत, कशा घडत आहेत आणि कशा प्रकारे कुठल्या प्रकारचे नवीन कामकाज करायचे आहे याबाबत या ठिकाणी बैठकीला किंवा तुळजाभवानीच्या मंदिराच्या दर्शनासाठी आले होते. परंतु या ठिकाणच्या चालत असलेल्या अनेक अडचणींना मात्र यांनी उत्तरं मात्र दिलेली नाहीत. यांनी या ठिकाणी आल्यानंतर आपल्या पक्षामध्ये नवीन प्रवेश करणाऱ्या पक्षातील काही नेत्यांचं स्वागत केलं आणि त्यांना आपल्या पक्षामध्ये प्रवेश दिला. फक्त येथे त्यांच्या पक्षातील प्रवेशाच्या बाबतीतच पालकमंत्री आले होते का? या धाराशिव जिल्ह्यामध्ये
चलत असलेल्या पालकमंत्र्याच्या केव्हा तरी यायचं आणि एखादी बैठक द्यायचं आणि अचानकपणे निघून द्यायचं. या ठिकाणी तुळजापूर तालुक्यातील काही जे नागरिक आले होते यांच्या कुठल्याही प्रश्नाची त्यांनी उत्तरं दिलेली नाहीत. तुळजापूर या ठिकाणी झालेल्या एसटी महामंडळाच्या भ्रष्टाचाराबाबतचा 9 कोटीच्या घोटाळ्याबाबत या ठिकाणी विचारणा केली असता पालकमंत्र्यांनी कुठल्याही प्रकारची माहिती देण्याचं काम केलेलं नाही. मग या ठिकाणी गेल्या वेळेस या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी या ठिकाणचे आमदार जे राणा दादा म्हणून जे आहेत त्यांना विचारपूस केल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी एसटी महामंडळाच्या चाललेल्या बोगस कारभाराच्या विरोधात या ठिकाणी सीबीआय चौकशी लावण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र गाजरं दाखवण्याचं काम या धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापसिंह सरनाईक आणि आमदार राणादादा हे करत आहेत की काय, असं या ठिकाणी येणाऱ्या तुळजाभवानीच्या भक्तांना आणि या धाराशिव जिल्ह्यातील जनतेला वाटत आहेत. त्यामुळे आपल्या फक्त पक्षाच्या पक्षप्रवेशासाठी तुळजापूरच्या या पावन नगरीमध्ये पालकमंत्री आले होते की काय, अशी या ठिकाणी मी सत्यवादी सोबत वैजनाथ सुरेश त्यांना विचारत आहे की एसटी महामंडळाच्या झालेल्या घोटाळ्याचं आणि भ्रष्टाचाराचं पालकमंत्री साहेब आणि आमदार साहेब तुम्ही करणार काय. मी कॅमेरामन गणेश छत्रसह सत्यवादी 7 वैजनाथ सुरेश तुळजापूर.